मॉर्निंग. तर आज बेडवरती इतका राडा झाला होता ना, त्यात अन्वीने चुरमुरे वगैरे सांडले होते. घरात पण तितकाच पसारा केला होता. मग मी बाकीचा पसारा साफ केला, पण नंतर बेडवरचा पसारा साफ करायला खूप वैताग आला मला. तर यांना सांगितलं आणि क्लीन वगैरे करून दिलं. तर माझ्या केसांना डाय करायचं होतं, खूप दिवस नव्हतं केलं, तर मग ते केलं. तरी ते अन्वी तिच्या डॅडीला बाहेर घेऊन जाण्यासाठी हट्ट करत होती आणि त्या हातातील वॉचमध्ये लाईट लागत होती ना, ते तिला खूप छान वाटत होतं. आणि ही जी कॅट आहे ना, ही तिला खूप आवडते, जी अजिबात नाही सोडत तिला. तर आम्हाला जायचं होतं माझ्या मामीच्या घरी. तर त्याआधी आम्ही गेलो कानिपनाथ मंदिरमध्ये, जे की सासवडमधील बोपगाव येथील टेकडीवर आहे. त्यानंतरने ऊन खूप होतं, तर आम्ही ज्यूस वगैरे पिलो आणि मंदिरात गेलो. तर येथील एक वैशिष्ट्य आहे, इथे मंदिरात पोटावरती सरपटत जावे लागते. यांनी काही गेले नाहीत, बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि मंदिरचं काम चालू होतं, तिथे मिरर डिझाईन बनवत होते आणि बसवत पण होते. ते खूप सुंदर होतं. जेव्हा कंप्लीट होईल ना, तेव्हा खूपच छान दिसेल. त्यानंतर फोटो वगैरे काढले थोडे. मग अजून जायला वेळ होता, तर मग यांना बोलले की चला, इथेच जवळ चतुर्मुख शिवाचं टेम्पल आहे. तर आम्ही जाण्यासाठी निघालो. ते कानिपनाथ मंदिरापासून साधारण 8-9 किलोमीटर होतं. ते सुद्धा खूपच सुंदर होतं. हे अतिशय निसर्गरम्य आणि खूप शांतता होती इथे. आणि येथे शिवाला 4 मुख आहेत, जे शिव, विष्णू, ब्रह्मा आणि सूर्य यांचं प्रतीक मानलं जातं. तर तुम्ही सुद्धा एकदा या ठिकाणी नसेल गेलात ना, तर जाऊन या. खूपच छान प्लेस आहे, एकदम डोंगराच्या माथ्यावरती आहे. तर असा होता माझा व्लॉग. आवडल्यास नक्की फॉलो करा. बाय बाय.